नमस्कार शेतकरी बांधवांनो, यश हलदार न्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांची एक अत्यंत महत्त्वाची, खळबळजनक आणि थेट तुमच्या खिशाशी निगडीत असलेली मोठी बातमी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून 2017 आणि 2019च्या कर्जमाफीपासून जे शेतकरी वंचित राहिले होते, ज्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान हवे होते आणि ज्यांचा पीक विमा अजूनही प्रलंबित होता, त्या सर्व शेतकरी बांधवांची काल पुण्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि वादळी बैठक पार पडली आहे। राज्यात किसान सभेच्या माध्यमातून चक्काजाम आंदोलन आणि महामुक्काम मोहीम छेडण्याचा इशारा देण्यात आला होता आणि याच आंदोलनाच्या धसक्याने थेट राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री आणि सहकार मंत्री या तीनही मोठ्या मंत्र्यांनी किसान सभेच्या नेत्यांसोबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ही उच्चस्तरीय बैठक घेतली आहे। शेतकरी बांधवांनो, माझी एक अत्यंत गंभीर बाब आणि या आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी नीट समजून घ्या। तुम्हाला माहितीच आहे की 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती। सरकार सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात राज्यातील हजारो लाखो शेतकरी या दोन्ही कर्जमाफीच्या लाभापासून पूर्णपणे वंचित राहिले होते। तांत्रिक त्रुटी, नियमांची जाचक अट किंवा बँकेच्या चुकांमुळे या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले होते। दुसरीकडे जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर बँकेचे कर्ज फेडतात, अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होतो। त्यांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात होते, परंतु थकबाकीदारांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना फक्त 50,000। हा कुठला न्याय? त्यामुळे नियमित कर्जदारांना सुद्धा थेट 2 लाख रुपयांचे अनुदान मिळाले पाहिजे अशी आक्रमक मागणी किसान सभेने लावून धरली होती। याच सोबतीने पीक विम्याचे बदललेले ट्रिगर, थकीत पीक विम्याचे वाटप आणि शेत जमिनींचे प्रलंबित महसुली प्रश्न या सगळ्यावर राज्यभरात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते। शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक करायला अजिबात विसरू नका। आता 13 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या ऐतिहासिक बैठकीत नेमके काय काय निर्णय झाले ते मुद्देसूद समजून घेऊया। पहिला, 2017 आणि 2019चे वंचित शेतकरी। बैठकीत सहकार मंत्री आणि इतर मंत्र्यांनी कबूल केले की अनेक शेतकरी तांत्रिक कारणांमुळे बाहेर राहिले आहेत। यासाठी राज्य सरकारने आधीच एक विशेष समिती गठीत केली आहे। 2019 पूर्वीच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार बँकांशी मध्यस्थी करून ओटीएस म्हणजेच एकरकमी परतफेड योजना राबवणार आहे। यामुळे वंचित शेतकऱ्यांचे जुने कर्ज नूल होऊन त्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। दुसरा, नियमित कर्जदारांना 2 लाख रुपयांचे अनुदान। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रकमे इतकेच म्हणजे 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जावे या मागणीवर बैठकीत जोरदार चर्चा झाली। शासनाने स्थापन केलेल्या कर्जमाफी समिती समोर हा प्रस्ताव तातडीने मांडला जाईल आणि 30 ऑगस्ट पूर्वी यावर अंतिम सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट हमी तिन्ही मंत्र्यांनी या बैठकीत दिली आहे। तिसरा, प्रलंबित पीक विमा आणि ट्रिगरचा प्रश्न। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या बाबतीत कृषी मंत्र्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे। पीक विम्याचे जुने ट्रिगर पूर्णपणे बदलणे सध्या तांत्रिकदृष्ट्या कठीण असले तरी ज्या भागातील पीक विम्याचे वाटप अद्याप प्रलंबित आहे किंवा विमा कंपन्यांनी पैसे अडवून ठेवले आहे, ते सर्व थकीत पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिले आहे। चौथा, शेत जमिनीचे महसुली प्रश्न। महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की जमिनीचे रस्ते, शेत जमिनीचे वाद, फेरफार आणि इतर महसुली अडचणी सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवून सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील। पण शेतकरी बांधवांनो, इथेच खरा आणि सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो। सरकारने आश्वासने तर खूप दिली, समिती स्थापन केल्याचंही सांगितले, पण ही आश्वासने कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरणार यावर किसान सभेने सरकारला 30 ऑगस्टचा थेट अल्टिमेटम दिला आहे। जर 30 ऑगस्ट पर्यंत वंचित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, नियमित कर्जदारांच्या 2 लाख अनुदानाचा आणि पीक विम्याचा अधिकृत शासन निर्णय निघाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महामुक्काम मोहीम आणि चक्काजाम आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। आता आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या बातमीचा थोडक्यात सारांश सांगते। 2017 व 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार ओटीपी योजना आणणार असून समितीमार्फत निर्णय होणार आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत 30 ऑगस्ट पूर्वी अंतिम तोडगा काढण्याचे मंत्र्यांचे आश्वासन। राज्यातील सर्व प्रलंबित पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश। शेत जमिनींशी संबंधित महसुली अडचणी व फेरफारचे प्रश्न विशेष मोहिमेद्वारे निकाली काढले जाणार। 30 ऑगस्ट पर्यंत निर्णय न झाल्यास राज्यात किसान सभेच्या वतीने तीव्र चक्काजाम व महामुक्काम आंदोलन होणार। शेतकरी बांधवांनो, आजच्या या सर्व परिस्थितीबद्दल आणि सरकारच्या या आश्वासनांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे का? तुमचे थकीत पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत की नाहीत? तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी फक्त तुमच्यापुरती ठेवू नका,
तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, मित्रांना, शेजाऱ्यांना आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, कारण तुमचा एक शेअर राज्यातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत ही खरी आणि अधिकृत माहिती पोहोचवू शकतो. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या यश हलदार न्यूज या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन दाबा आणि ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून शेतकरी हिताची कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून चुकणार नाही. आपण पुन्हा भेटू एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद.